नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे. इस्रायल आणि जापनीज तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर अक्षरशः पूर आलेला आहे मार्गदर्शन आणि छाटणी तंत्रज्ञानाचा. मित्रांनो, छाटणी करत असताना विचारपूर्वक छाटण्या करा. फार चुकीच्या पद्धतीने बऱ्याच बागांमध्ये छाटण्या झालेल्या आहेत. कोणी म्हणतंय मी आंबा ऋषी आहे, कोणी म्हणतंय मी आंबा तज्ज्ञ आहे, कोणी म्हणतंय मी फळबाग तज्ज्ञ आहे, कोणी काय तर कोणी काय. मित्रांनो, छाटणी तंत्रज्ञान हे मीच विकसित केलं होतं 2006 साली. त्याच्या अगोदरचा एकही व्हिडिओ तुम्ही बघा की आंब्याची छाटणी केलेलं तुम्हाला व्हिडिओ सापडणार नाही. ज्याही छाटण्या होत्या त्या हार्ड प्रूनिंग म्हणूनच होत्या. त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारच्या वाढीच्या उत्पादन काळातली उत्पादनानंतरच्या छाटण्या ह्या नव्हत्या. त्याच्यामध्ये झालेल्या चुका ह्या तुम्हाला सांगतो की वाढीच्या काळात ज्या छाटण्या आहेत त्या 2.5 ते 3 वर्षाच्या आहेत फक्त वाढीच्या काळात. त्याच्यानंतर तुम्हाला जी छाटणी आहे 2.5 वर्षात ती तुम्हाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ती थांबवायची आहे. एप्रिल आणि मे आणि जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरला तुम्हाला फ्लावरिंग यायला सुरुवात होईल, कारण तोपर्यंत पालवी पक्की होते. परंतु आत्ता जर नीट बघितलं तुम्ही तर अनेक ठिकाणी जून महिन्यात छाटण्या केलेल्या आहेत आंबा बहार गेल्यानंतर. आता मित्रांनो, हे लक्षात घ्या की जूनमध्ये ज्यांनी छाटण्या केलेल्या आहेत आपलं खुलं चॅलेंज आहे. तुम्ही कल्टार वापरा, काय वापरायचं ते वापरा, पण ज्यांनी हार्ड प्रूनिंग केलेलं आहे बागांमध्ये त्या बागेला पुढच्या वर्षी फ्लावरिंग येणार नाही, हे लक्षात घ्या. तिथं फक्त तुम्हाला दरवर्षी कुठल्या फांद्या कट करायच्या आहेत तर वाढलेल्या, वाळलेल्या आणि वाकलेल्या. ते पण आंबा काढून झाल्यानंतर कुठल्या वाळलेल्या, वाकलेल्या आणि वाढलेल्या 3च फांद्यांना आपल्याला कट करायच्या आहेत. ह्या 3 फांद्या सोडून इतर फांद्यांना जर तुम्ही हात लावला तर पूर्ण हार्ड प्रूनिंग होते आणि त्याच्यानंतर आपल्या बागेला फ्लावरिंग येण्यासाठी नवीन फांद्यांची फांदी पक्व व्हायला पाहिजे, ती होत नाही. आणि 15 ऑक्टोबरच्या दरम्यान मग फ्लावरिंग येण्याऐवजी नवीन पालवी येते, नवीन पालवी पक्की होते आणि ती पार डिसेंबर नंतर फेब्रुवारीच्या एंडला तिला फ्लावरिंग कुठंतरी येते. तो आंबा पिकायला जुलै ऑगस्टला जातो, त्याचा काहीही फायदा होत नाही. त्याच्यामुळे अशा चुका करू नये ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. प्रॉपर ट्रेनिंग पाहिजे तर ट्रेनिंग आपल्याकडं ऑक्टोबरला सुरू होईल. मी म्हणेन की ऑक्टोबर महिन्यात तुम्ही संपर्कात राहा. ऑक्टोबरला छाटणी तंत्रज्ञान, उत्पादन तंत्रज्ञान याचं संपूर्ण शेड्यूल आणि ट्रेनिंग तुमच्या हाताने तुम्हाला कटिंग करणारे फांद्या करून दाखवतो. आणि त्यानंतर कुठल्याही छाटणी ग्रुपला संपर्क साधायची गरज नाही आणि तुमची लूट करून घ्यायची गरज नाही. नुसती लूटमार चालू आहे. 10,000, 15,000, 20,000, 30,000, 40,000 अशा छाटणीसाठी लोक घेत आहेत आणि तुमचं नुकसान तर करत आहेत आर्थिक, त्याचबरोबर तुमच्या बागेचं सुद्धा ते पूर्ण नुकसान करत आहेत. तर लक्षात ठेवा, अशा प्रकारच्या चुका करू नका. मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही आंब्या बागेची वाढलेली, वाळलेली, वाकलेल्याच फक्त फांद्या उत्पादन काळात काढा. इतर फांद्यांना हात लावू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.